जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायद्भव नाम समास 6वा दुच्चित निरूपण नाम श्रीराम समर्थ. श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी, मोक्ष लाभे किता दिवसी हे मज निरोपावे. श्रीराम समर्थ. आता श्रोता काय विचारतोय हो? श्रोता म्हणजे कोण हो? तुम्ही आपण जे श्रवण करणारे आहोत. प्रत्येक जणांचा प्रश्न काय आहे की समर्था किती दिवस बैठक करायची, किती दिवस श्रवण करायचं, आणि हा सत्संगाचा महिमा कसा आहे, ह्या सत्संगाचं महत्त्व काय, आणि हा सत्संग धरल्यापासून मोक्ष किती दिवसामध्ये मला मिळेल हे मला काय करा सांगा, असं कोण म्हणतंय? प्रत्येक जण, तुम्ही आम्ही प्रत्येक जण जो देह श्रवणाला बसलेला आहे, प्रत्येक श्रोत्याचा काय प्रश्न आहे हो वक्त्याला? आम्हाला हे किती दिवस करावं लागेल, आम्हाला कधी मोक्ष मिळेल, म्हणजे किती दिवसात असा सत्संग किती दिवस केल्यानंतर, संत संगतीत किती दिवस राहिल्याने मोक्ष प्राप्ती होणार आहे हे आम्हाला काय करा सांगा. आपला प्रश्न तोच आहे, किती दिवस करायचं. बघा, एखादा माणूस श्रवणाला बसायच्या अगोदर सुद्धा काय विचारतो? ठीक आहे, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, श्रवणाला बसतो, परंतु मला किती दिवसात काय प्राप्त होईल, किती दिवसात मला मोक्ष प्राप्त होईल, आणि मला ह्या अशा श्रवण किती दिवस करावं लागेल, असा कोणाचा प्रश्न आहे? प्रत्येक श्रोत्याचा तो प्रश्न आहे. समर्थांना प्रत्येक श्रोता गेला की प्रश्न काय विचारतोय? अंतरी प्रश्न विचारतो, काय की अशी बैठक श्रवण केल्यानंतर, असं सत्संगामध्ये राहिल्यानंतर मला मोक्षप्राप्ती किती दिवसामध्ये मिळेल, हा काय आहे प्रत्येक श्रोत्याचा प्रश्न आहे. आणि प्रश्न विचारा, समर्थ म्हणतात अवश्य प्रश्न विचारा, तरच समर्थ काय देतात, लगेचच उत्तर देतात, श्रवण देतात, लगे आपली शंका काय करतात, घालवतात. मग श्रोता विनवी वक्तयासी सत्संगाची महिमा कैसी, मोक्ष लाभे किता दिवसी हे मज निरोपावे. म्हणजे श्रोता वक्तयाला काय विनंती करतोय की सत्संगाचा महिमा कसा आहे आणि मोक्ष किती दिवसामध्ये मला लाभेल, हा सत्संग किती दिवस मला करावा लागेल, आणि कधी मला काय मिळेल, मोक्ष मिळेल, हे मला काय करा, कृपा करून मला हे सांगा. धरिता साधूची संगती किता दिवसा होते मुक्ती, हा निश्चय कृपामूर्ती मज दिनास करावा. काय प्रश्न आहे हो? धरिता साधूची संगती, हे समर्था साधूची संगती धरल्यानंतर किंवा सत्संगात राहिल्यानंतर मुक्ती किती दिवसांनी मिळते हे मज दिनाला निश्चयपूर्वक सांगावे. काय समर्थ, आता हा प्रश्न कोणी विचारलाय? वक्त्याने प्रश्न विचारलाय, समर्थ उत्तर देणार. समर्थ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे? समर्थांकडे आहे. श्रोता काय विचारतोय? धरिता साधूची संगती, साधू म्हणजे काय हो? कोणता साधू? हे फिरतात ते नव्हे, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, व्यवस्थित श्रवण करा. साधू कोण? ज्याने षडविकार काय केलेले आहेत, ज्यांचा षडविकारांवरती, काम क्रोध लोभ मद मत्सर या षडविकारांवरती ज्यानं विजय मिळवलेला आहे, ज्याचा या षडविकारांवरती ताबा आहे, विषयांवरती ज्याचा ताबा आहे, ज्याने 6 धुतलेले आहेत, त्याला काय म्हणतात? साधू. साधू. आणि अशा साधूंच्या संगतीत राहिलो तरच आपल्याला काय मिळणार आहे हो? मोक्ष मिळणार आहे. म्हणजे श्रोत्याला पण आता कळायला लागलंय काय हो, साधू म्हणजे कोण. आणि आपल्याला माहिती आहे सद्गुरू परंपराच अशी आहे की ज्यांचं विषय विकारांवरती काय मिळवलं आहे, त्यांनी विषय सर्वांना फसवतात. विषय कधी कोणता विषय येईल आणि माणसाला फसवेल आणि त्याला अधोगतीला नेईल हे सांगता येत नाही. त्यासाठी संगती कुणाची पाहिजे? साधूंची. साधूंची संगती म्हणजे काय तर ज्याने षडविकारांवरती विजय मिळवलेला आहे, ज्यांचा षडविकारांवरती ताबा आहे, अशा साधूंच्या संगतीत आपण राहिलं पाहिजे. नाहीतर काय हो, आपण घटना बघतोय,
आपण तसं हे करायचं नाही. बघा आपण दृश्यामध्ये पाहतोय काय हो, असंख्य दरबार भरलेला आहे. हा भोंदू बाबा काय करतो, ज्याची विषय वासनेवर काय नाही हो, ज्याचा कसलाही ताबा नाही, त्याच्याकडून काय घेणार आहे तो बाकीचे लोक. आपण बघतो घटना कितीतरी घडलेल्या आहेत बघा. काय हो, कामानं ग्रासलं ह्या जे रूप घेऊन आलेत साधूंचं, त्यांना कशानं ग्रासलंय, कामाने ग्रासलंय. हे आता कलियुगात चाललंय. म्हणजे हे सगळे काय भोंदू बाबा, परंतु त्यातूनही शोधून काढायचंय, संत संगती धरायची. संतांनी काय केलं हो, विषय विकारांवरती अखंड ताबा मिळवला. आहो तुकाराम महाराज 400 एकर जमीन होती. किती? 400 एकर जमीन होती. त्यांच्याकडं सावकारी होती. त्यांनी काय केलं हो, लोकांनी कर्जामध्ये बुडू नये, पहिली कर्जमाफी कोणी केली? संत तुकारामांनी केली. अखंड ते कर्जाचं गाठोड, म्हणजे लोकांचं जे पूर्वीची लोक काय करायचे, एखाद्याकडून द्रव्य घ्यायचे म्हणजे पैसे घ्यायचे आणि आपली जमीन तिथं काय करायचे हो, घाण ठेवायचे किंवा विकायचे. असा काय होता, प्रकार होता. मग सावकार काय करायचे, पैसे द्यायचे त्या लोकांना आणि त्यांची शेतकऱ्याची जमीन आपल्याकडे घाण ठेवायचे. मग असंच कारभार कोणाचा होता, संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचा असेल. आणि तीच परंपरा संत तुकारामांकडे आली. संत तुकारामांना संतांच्याच लक्षात येतं लगेचच काय, की बाबा नाही, ही लोक कर्जामध्ये अखंड डुबलेली आहेत आणि ह्यांना बाहेर काढणं हे माझ्या हातात आहे. आणि संत काय करतात, संत नेहमी उत्तमच कार्य करतात. लक्षात घ्या, संतांनाच कळवळा येतो, इतरांना कुणालाही कळवळा येत नाही. इतर सर्वजण माया जमवण्याच्याच मागे लागलेले आहेत. लक्षात घ्या, संत परंपराच एकमेव अशी आहे की त्यांना दीन दुबळ्याची काय येते, दया येते आणि ते आपला सर्वस्व त्याग करतात त्या दीन दुबळ्यांसाठी. आणि त्या समाजाला म्हणजे ह्याच्यात रोवलेला, अज्ञानात रोवलेल्या समाजाला बाहेर तर काढलंच संतांनी, शिवाय दृश्यामध्ये जे कर्जामध्ये अखंड डुबलेले माणसं आहेत त्यांना सुद्धा बाहेर काढण्याचं काम कोणी केलं, संत तुकारामांनी केलं. त्यांच्या हातात होतं तेवढं त्यांनी केलं. भावाला सुद्धा म्हणाले, तुझ्या हिश्श्याचं तुला काय करायचंय ते कर, माझ्या हिश्श्याचं मी सगळ्या. त्यांनी काय केलं, सगळं ज्या लिखापडीच्या वह्या होत्या त्या सगळ्या डोहात, नदीच्या डोहात टाकून दिल्या आणि लोकांना सांगितलं की तुम्ही आजपासून माझ्या कर्जातून काय झाला, मुक्त झाला. म्हणजे ही क्षमता कुणाकडे आहे हो? लोभ जर असता त्यांच्याकडे, अखंड सर्वांच्या जमिनी घेतल्या असत्या. परंतु विषय विकारांवरती ज्यांचा विजय आहे, धरिता साधूची संगती, ह्या साधूंची संगती धरली पाहिजे. अशा प्रकारच्या साधूंची संगती धरली पाहिजे ज्यांचा विषय विकारांवरती काय आहे, ताबा आहे. एक दिवस संत तुकाराम महाराजांकडे, संतांकडनं घेण्यासारखं खूप आहे. संत ज्ञानेश्वरांकडून, संत तुकारामांकडून, संत गोरा कुंभार, संत सावतामा, सर्व प्रत्येक संतांचा जर आपण काय बघितला, वृत्तांत पाहिला, म्हणजे त्यांचा जीवन प्रवास पाहिला, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय बोधरूपाने काय ठेवलेलं आहे हो, संतांनी असं काय स्वतः कर्म केलेत की त्यातून आपल्याला एक अनुभव येतो, एक प्रचिती येते. काय हो, हे खरे साधू, हे खरे संत, ज्यांचा षडविकारांवरती काय आहे, ताबा आहे. एक दिवस एक वेश्या, म्हणजे तुकाराम महाराजांची सगळेजण काय करायचे हो, सतत परीक्षा घ्यायचे संत तुकारामांची. म्हणून एक दिवस काय केलं, गावातील लोकांनी मुद्दाम एक वेश्येला काय केलं हो, संत तुकारामांच्या मांडीवरती बसायला सांगितलं. आणि तिनं पण काय केलं, त्यांच्या ऐकण्यावरून ती संत तुकाराम महाराजांच्या मांडीवर जाऊन बसली. परंतु संत तुकाराम महाराजांकडे काम विषय उभा राहिला का हो, नाही. प्रेमाने, संताचा अंतकरण आहे. लगेच काय म्हणाले हो, संत तुकाराम काय म्हणाले लगेचच, अरे माझी मुलगी खूप वडिलांची आठवण येते का, म्हणून बसलीस का ग मांडीवरती, एवढं तुला वडिलांची आठवण येते का ग. म्हणजे बघा, त्यांनी मुलीमध्ये म्हणजे स्वतःची मुलगी म्हणून तिला मान दिला.
तिला स्वतःची शरम वाटली आणि ती काय गेली हो, संत तुकारामांना शरण गेली आणि माझं चुकलं म्हणाली. संत तुकाराम म्हणाले, ते तुझं तुझं काम तू केलंस, माझं काम मी केलं. म्हणजे एवढं श्रेष्ठ विषय विकारांवरती कोणाचा ताबा होता हो? त्या संतांचा ताबा होता. अशा साधूच्या संगतीत किती दिवस राहिल्यानंतर मुक्ती मिळते, हे कृपा करून समर्था मला सांगा. लक्षात घ्या, संगती पाहिजे, संत संगती पाहिजे. संतांनाही ओळखता आलं पाहिजे. कारण कलियुगात काय हो, कपडे बदलतात, नाना सोंग घेऊन येतात, विषय विकारांनी भरभटलेली लोक असतात. हे ध्यानात आलं पाहिजे प्रत्येकाच्या. प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, खरे साधू कोण, खरे संत कोण. अरे ज्यांना विषय विकार कळाले, ज्यांनी विषय विकार स्वतः काय केलं, विषय विकारांचा कसा वापर करायचा, विषय विकारांवरती कसा विजय मिळवायचा, हे स्वतः आचरणात आणून दाखवलं, ते खरे संत आणि साधू. आणि अशा संतांच्या आणि साधूच्या संगतीत आपल्याला काय राहायचंय हो, अखंड राहायचंय. श्रवणामध्ये आपल्याला लक्षात येतं सगळं. मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी, दुच्चित फणे हानी होत असे. काय सांगितले समर्थाने बघा, लगेच समर्थाने उत्तर दिले, निरूपणावर विश्वास ठेवला की त्या क्षणाला मुक्ती मिळते. मन दुच्चित झाले की नुकसान होते. लक्षात घ्या, समर्थ काय म्हणाले, आलेत संत. हा ग्रंथ काय आहे व संत संगतीच आहे. अखंड विषय विकारांवरती विजय मिळवायला इथं शिकवलं जातं. आणि ह्या निरूपणावरती म्हणजे दृश्य अदृश्य सगळं इथं शिकवलं जातंय. आणि ह्या निरूपणावरती जर विश्वास ज्या क्षणी तुम्ही ठेवाल, त्या क्षणाला तुम्हाला काय मिळणार आहे, मुक्ती मिळते. परंतु जर तुम्हाला जरा संदेह आला, तुमचं मन दुच्चित झालं, तर काय होणार आहे हो, निश्चितपणे काय होणार आहे, तुमची हानी होणार आहे. सुचितपणे दुच्चित मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे परी. बघा, परत वक्त्याचं म्हणजे समर्थांचं बोलणं ऐकून लगेच वक्ता श्रोता काय म्हणाला हो, लगेच प्रश्न विचारला की निरूपण लक्षपूर्वक ऐकत असता एकदम काय होतं, दुर्लक्ष होतं. बघा, मग वक्ता काय म्हणतो, निरूपण लक्षपूर्वक ऐकत असताना एकदम दुर्लक्ष होते आणि निरूपण सोडून मन कुठं जाते, भलतीकडं जातं आणि मन काय होते ओ, दुच्चित होते. अशा ह्या चंचल मनाला स्थिर कसे करावे. बघा, समर्थांनी काय सांगितलं अगोदर की तुमचा जर ज्या क्षणी तुम्ही निरूपणावरती विश्वास ठेवाल, त्या क्षणी तुम्हाला काय मिळणार आहे, मुक्ती मिळणार आहे. अन्यथा तुमचं नुकसान आहे. तुम्ही नाही ठेवला विश्वास तर तुमचं नुकसान आहे. त्यावर श्रोता काय म्हणतो, समर्था बरोबर आहे, आम्ही सुचित मन करून जरी बसलो बैठकीला तरी काय होतं, अकस्मात ते मन चंचल असल्या कारणानं इकडं तिकडं बसल्या क्षणी दिल्ली, लंडन, अमेरिका फिरून येतंय मन. मग ह्या अशा दुच्चित मना म्हणजे अशा फिरणाऱ्या मनाला काय करायचं, कसं स्थिर ठेवायचं, हे मला सांगा. ह्या चंचल मनाला स्थिर कसं करायचं, हे काय करा समर्था, तुम्ही सांगा. मनाच्या तोडून ओढी, श्रवणे बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. किती उत्तमाचा भाग दिलाय बघा समर्थांनी. समर्थ काय सांगतायत, मनाच्या तोडून ओढी, मनाला लागलेल्या आसक्तीच्या. लक्षात घ्या, मनाच्या तोडून ओढी म्हणजे कशा, मनाला लागलेल्या आसक्तीच्या ओढण्या तोडून टाकून निरूपण ऐकण्यास मोठ्या प्रेमाने बसावे आणि सावधपणाने वागून व घटकेने घटका साधून आयुष्याचे सार्थक करावे. बघा समर्थ किती सुंदर सांगतायत, किती सांगतायत सुंदर. मनाला लागलेल्या आसक्ती आहे आपल्याला, त्या सगळ्या ओढण्या तोडून टाका आणि निरूपण ऐकण्यास मोठ्या प्रेमाने बसा. लक्षात घ्या, ज्या आपल्याला आसक्ती आहे बघा, माझं घर कसं व्हायचं, निरूपण श्रवण करत असतो त्यावेळेस सुद्धा आंतरिक काय हो भाग, नवरा काय करत असेल, पोरगं काय करत असेल, मावशी काय करत असेल, मामा काय करत असेल, आई काय करत असेल, वडील काय करत असतील, पोरं काय करत असतील, हा सगळा दुच्चितपणा आहे. म्हणजे हे काय आसक्ती आहे,
ही सगळ्या आपल्याला काय ओढण्या सगळ्या लावल्यात. ह्या सगळ्या काय लावल्यात? ओढण्या. त्या ओढण्या, मनाला लागलेल्या आसक्तीच्या ओढण्या तोडून टाकून, म्हणजे कुठलीच आसक्ती ठेवायची. निरूपणाला कसं बसायचंय? पूर्ण सुचित मन करून बसायचं. कोणतीही आसक्ती ठेवायची नाही, कोणती चिंता करायची नाही, कोणती काळजी करायची नाही, संसारातला कोणता विचार करायचा नाही, प्रपंचातला कोणता विचार करायचा नाही. काय करायचं? सगळं सोडून मोठ्या प्रेमाने आवडीनं बसायचंय श्रवणाला. कसं बसायचंय? आवडीनं श्रवणाला बसायचंय आणि निरूपण ऐकायचंय. आणि सावधपणाने वागून प्रत्येक क्षणी विषय विकार ओळखले पाहिजेत आणि सावधपणाने वागून घटकेने घटका साधून म्हणजे काय? प्रत्येक घटकेला सावध राहायचंय. विषय विकार फसवतात, कोणालाही फसवतात. काम येतो, भले भल्यांना कामाने फसवले बघा. ऋषीमुनींनी एवढे हजारो वर्ष तप करून अप्सरांनी काय केलं? त्यांना क्षणात फसवले. म्हणजे विषय विकार काय करतात? फसवतात. म्हणून समर्थ काय म्हणतात? प्रत्येक क्षणी प्रत्येक घटिकेला काय राहायचंय? सावध राहायचंय. आणि या विषय विकारांपासून सावध राहून प्रत्येक घटका काय लावायची? सत्कर्मात लावायचे. मग काय होणार आहे? तुमचं कल्याण होणार आहे आणि मग आयुष्याचं सार्थक करून घ्यायचंय. मनाच्या तोडून ओळी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. अर्थ प्रमय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यंतरी, दुच्चितपण आले तरी पुन्हा श्रवण करावे. काय सांगितलंय समर्थांनी? विषयांचं कामच आहे. काय काम आहे? श्रवणापासून लांब न्यायचं, या व्यक्तीला वाईट मार्गाला लावायचं. काय करायचं? कलियुगाचं कामच आहे ते. काय करतो ते? सत्कर्म करून द्यायचं नाही. एखाद्याला सत्कर्म करून द्यायचं नाही. त्याला सतत काय करायचं? ओढून न्यायचं, दुष्कर्मात ओढून न्यायचं. हे कार्य कोणाचं आहे? विषयांचं कार्य आहे. ते आपल्याला कळलं पाहिजे असं समर्थ सांगतायत. ग्रंथातील अर्थ व सिद्धांत शोधून हृदयात ग्रहण करून ठेवावे. लक्षात घ्यावं, आपण जे ग्रंथ वाचतोय त्यातील अर्थ म्हणजे गुह्यार्थ, जो काय समर्थाला सांगायचा आहे तो अर्थ समजून घ्यायचा आहे, सिद्धांत शोधून घ्यायचा आहे आणि हृदयात ग्रहण करून ठेवायचा आहे. काही दुर्लक्ष झालं आपलं, जर श्रवण करताना काय दुर्लक्ष झालं तर पुन्हा ऐकायचंय, पुन्हा श्रवण करायचंय. आणि दुच्चितपण आले तरी काय करायचंय? पुन्हा श्रवण करायचंय. श्रवणात खंड पडून द्यायचा नाही. कारण श्रवणात खंड पडला की काय करतात? लगेच विषय विकार आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतात, आपल्याला नेहून वाईट मार्गाला लावतात. लक्षात घ्या, कितीही वाईट मार्गाला कुणी नेण्याचा प्रयत्न केला तरी आपण काय राहायचंय? आपल्याला आणलंय समर्थांनी, आता चांगला मार्ग दाखवलाय. आपण पाठीमागं काय केलं हे समर्थांना काही घेणं देणं नाहीये. ज्या क्षणी तुला काय झालंय? सुचित मन झालंय तुझं अंतकरणाने, सुचित अंतकरणाने ज्या वेळेस तू श्रवण करतोय त्या क्षणी तुला मोक्ष दिलाय समर्थांनी. लक्षात घ्या, पाठीमागे काय झालं हे समर्थांना काही घेणं देणं नाही. ज्या क्षणी तू श्रवणाला बसलाय त्या क्षणापासून तू काय करायचंय? अखंड श्रवण करायचंय. दुच्छित मन झालं तरी पुन्हा श्रवण करायचंय. असं केलं तरच काय होणार आहे? आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. अर्थांतर पाहिल्या विन उगेच करी जो श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेसे. काय समर्थ सांगतायत बघा, अर्थाचे सार पाहिल्याशिवाय, म्हणजे काय समर्थांना काय सांगायचंय? श्रवणाचं काय करायचंय? श्रवण मनन आणि निजध्यास करायचा आहे. म्हणजे काय करायचंय? मनन करायचंय. आता अर्थांतर पाहिल्या विन, अर्थच नाही पाहिला, सार काय घेतलंच नाही. श्रवण ऐकताना काय करतो माणूस? आपल्याला जसा, म्हणजे आपल्या मनाला जो वाटेल तसा अर्थ काढतो परमार्थाचा. तसं नाहीये. समर्थ काय म्हणतात? योग्य अर्थ शोधून काढला पाहिजे. अर्थाचे सार पाहिल्याशिवाय, मननाशिवाय उगाच श्रवण करतो. म्हणजे अर्थच कळत नाही श्रवणाचा. श्रवण कशासाठी आहे हे जर कळत नाही, नुसतं श्रवण करत असेल तर तो श्रोता नव्हे तर मनुष्य रूपाने दगडच बसलेला आहे असे समजावे. बघा समर्थ काय म्हणतात, जो श्रोता श्रवण करतोय, नुसतं श्रवण करतोय परंतु त्याचा अर्थच घेत नाही अंतरी,
त्या श्रवणात काय सांगायचंय समर्थांना हे जर त्याला कळतच नसेल आणि कळत असून सुद्धा तो जर अर्थच घेत नसेल त्याचा, तर तो काय आहे हो, मनुष्य रूपाने दगड बसलेला आहे असं समर्थ सांगतायत. येथे श्रोते मानतील सीन, आम्हास केले पाषाण, तरी पाषाणाचे लक्षण सावध ऐका. येथे श्रोते मानतील सीन, समर्थ काय म्हणतात, लगेच श्रोत्यांना राग येतो. मग कारण आम्हाला काय म्हणले समर्थ, दगड म्हणले, म्हणून काय वाटलं श्रोत्यांना, वाईट वाटेल. पण दगड सुद्धा कसा असतो, समर्थ काय म्हणतात, मी दगड तुम्हाला म्हणालो म्हणून तुम्हाला वाईट वाटेल, परंतु दगड कसा असतो याचं लक्षण काय करा, पुढे ऐका, सावधपणे ऐका. वाकुडा तिकडा फोडीला, पाषाण घडून नीट केला, दुसरे वेळेसी पाहिला, तरी तो तैसाची असे. आता वाकुडा तिकडा फोडीला, वाकडा तिकडा असलेला दगड घडून नीटनीटका करून ठेवला आणि केव्हाही दुसऱ्या वेळेला पाहिले तरी तो घडलेला असतो तसाच असतो. लक्षात घ्या, एखादी मूर्ती घडवायची, मग त्या पाषाणाला काय केलं जातं, वाकडं तिकडं कुठं पण तो काय करतो, म्हणजे मूर्तिकार काय करतो, कुठं पण छनीने मारून त्या दगडाला काय देतो, आकार देतो. आणि तो वाकडा तिकडा फोडलेला दगड म्हणजे ती मूर्ती व्यवस्थित बनवून मूर्ती ठेवलेली, दगडाची मूर्ती व्यवस्थित करून ठेवली आणि पुन्हा दुसऱ्या वेळेला आपण पाहिली तरी ती तशीच असते. त्यात काय बदल घडतो का हो? लक्षात घ्या, हा दगडाचा गुणधर्म काय आहे, दगडाला जसं घडवलंय तसाच तो दगड काय राहिलाय. समर्थांना काय सांगायचंय ते लक्षात घ्या. म्हणजे वाकडा तिकडा असलेला दगड घडून नीटनीटका करून ठेवला आणि केव्हाही दुसऱ्या वेळेला पाहिले तरी तो घडलेला असतो तसाच असतो. बघा समर्थांना काय सांगायचंय, घडलेला असतो तो तसाच असतो. परंतु ठाकीने खपली फोडली, ते मागुती नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी झाडली, तरी ते पुन्हा लागे. बघा समर्थांना काय सांगायचंय, एखादा वाकडा तिकडा असलेला दगड त्याला व्यवस्थित घडवून नीटनीटका केला तर तो तसाच राहतो. पुन्हा दुसऱ्या वेळेस आपण कधीही बघायला गेलो तर तो तसाच असतो. शिवाय टाकीने त्याचा कपरा उडवला तर तो पुन्हा लागतो का हो? नाही लागत. एखादा दगडाचा कपरा उडवला आपण तर तो पुन्हा लागतो का? परंतु मनुष्याची कुबुद्धी झाडली म्हणजे दुर्बुद्धी कुबुद्धी काढून टाकली तरी ती पुन्हा उत्पन्न होते. बघा म्हणजे मनुष्य किती वाईट आहे, म्हणजे त्याची कुबुद्धी झाडली, पार काढून टाकली, दुर्बुद्धी कुबुद्धी काढून टाकली तरी ती पुन्हा काय होते हो, जडते. म्हणजे दगड आपल्यापेक्षा चांगला आहे म्हणायचंय समर्थांना, कारण दगडाला जसं घडवलंय तसाच राहतो. परंतु माणूस काय करतो, बदलतो, घडीघडीला काय करतो, बदलतो. देवानं त्याला चांगलं करण्यासाठी घेतलंय तरी पण त्याला कळतं का हो? बघा ना, परमेश्वराने आपल्याला संतांच्या रूपाने चांगलं शिकवायला घेतलंय, चांगलं शिकवत असतो परमेश्वर, परंतु मनुष्य काय करतो, त्याची कुबुद्धी दुर्बुद्धी त्याला काय नेते, विषय विकारांकडे नेते. तेच समर्थांना सांगायचं इथं की ठाकीने खपली फोडली तर ती पुन्हा चिटकत नाही, परंतु मनुष्याचं कुबुद्धी म्हणजे मनुष्याचं किती अवगुण सांडले तरी ते काय होतात, परत चिकटतात. काढले त्या मनुष्याचे अवगुण तर ते काय होतात, पुन्हा चिकटतात. सांगता अवगुण गेला, पुन्हा मागुता जडला, या कारणे महाबला पाषाण घोटा. बघा समर्थ काय म्हणतात, सांगता अवगुण गेला. आता चांगलं एखाद्याच्या संगतीत चांगलं राहिलं तर काय होतं, एखादा सांगून दुर्गुण गेला किंवा अवगुण गेला तरी तो पुन्हा येऊन लागतो. म्हणून माणसापेक्षा दगडगोटा फार चांगला. समर्थ काय म्हणतात, दगडगोटा फार चांगला माणसापेक्षा. कारण कसं आहे, माणसाचा अवगुण काढला तरी काय होतो, पुन्हा जाऊन चिकटतो त्याला. म्हणजे माणसाला काय होतं, पुन्हा जाऊन चिकटतो. म्हणून समर्थ काय म्हणतात, त्या माणसापेक्षा हा दगडगोटा बरा. त्याला निदान खपली पाडली तर त्याचा कपरा पाडला तर तो चिकटत तर नाही, पण माणसाचं अवगुण जरी झाडलं तर पुन्हा चिकटतात. ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहून उणा, पाषाण आगळा जाना कोटी गुणे. समर्थ बघा काय म्हणतायत, ज्याचा अवगुणच झडत नाही
म्हणजे ज्याचा दुर्गुण जात नाही तो दगडापेक्षाही काय आहे, नीच आहे. त्याच्यापेक्षा कोटीपटीने दगड चांगला. समर्थ काय म्हणतात, तो पाषाणाहूनही कमी आहे. लक्षात घ्या, ज्याचा अवगुण जात नाही तो. म्हणजे दगडापेक्षाही त्याला काय, दगडाचीही उपमा त्या व्यक्तीला देता येत नाही, इतका तो काय होतो, नीच पातळीला जातो. म्हणजे ज्याचा अवगुण झडत नाही श्रवणाने तो पाषाणाहून काय आहे, उणा आहे. पाषाण त्याच्यापेक्षा कितीतरी कोटी गुणाने काय आहे, चांगला आहे. कोटी गुणे कैसा पाषाण, त्याचेही ऐका लक्षण. श्रोती करावे श्रवण सावध होऊनी. कोटी गुणे कैसा पाषाण. आता कोटीपटीने दगड चांगला कसा हे श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. समर्थ काय म्हणतात, कोटी गुणे दगड कसा चांगला हे श्रोत्यांनी काय करा, सावध होऊन ऐका. माणिक मोती प्रवाळ, पाची वैडूर्य वज्र नीळ. गोमेद मणी परिस केवळ, पाषाण बोलिजे. समर्थ काय सांगतायत, माणिक मोते पोळे पाच, वैडूर्य हिरा इंद्रनीळ मणी गोमेद परीस, ह्यांना सुद्धा काय म्हणतात हो, हे काय आहेत, सगळे दगडच आहेत. ह्यांना सुद्धा दगडापासूनच बनलेले आहेत ना हे, म्हणून यांना पण काय म्हणतात, दगडच म्हणतात. याही वेगळे बहुत, सूर्यकांत सोमकांत. नाना मोहरे सप्रचिद, औषधा कारणे. ह्यांच्याही पेक्षा दुसरे कोणते आहेत, सूर्यकांत सोमकांत, ज्यांचा गुण येतो असे अनेक मणी इत्यादी. म्हणजे असे अनेक मणी काय आहेत, असे अनेक प्रकार आहेत पुष्कळ दगडाचे, ज्यांचा काय येतो, औषधासाठी त्याचा उपयोग होतो. याही वेगळे पाषाण भले, नाना तीर्थी जे लागले. वापी कूप सेकी झाले, हरिहर मूर्ती. याही वेगळे. समर्थ काय म्हणतात, जे ह्या पाषाणा म्हणजे पाषाणामध्ये पण ह्यांच्याही पेक्षा जे अनेक तीर्थात किंवा विहिरीस व कुपास लागलेले दगड, तसेच शेवटी ज्याच्या हरिहरांच्या मूर्ती बनवलेल्या आहेत असे दगड, त्यांचं काय झालं, सार्थक झालं ना. त्या दगडांचं काय झालं, चांगल्या कामाला ते लागले म्हणून त्यांचं सार्थक झालं. याचा म्हणजे ज्या दगडांच्या मूर्ती बनवल्या त्या दगडांचं कल्याणच झालं ना. अखंड त्या दगडांना काय करतात, मूर्ती त्या दगडात केली की त्या दगडाला देव मानतात आणि सर्वजण काय करतात, त्या दगडाला नमस्कार करतात. म्हणजे दगडांच्या पण हातात 2 दगड असतात, बोध आहे का, 2 दगड असतात. पहिल्या दगड काय करतो, मूर्तिकार घेतो आणि त्या दगडाला काय होत नाहीत, ठाक्याचे गाव सहनच होत नाहीत. लगेचच तो काय करतो, आरडाओरडा करायला सुरुवात करतो तो दगड. मग लगेच मूर्तिकार काय करतो, त्याला बाजूला ठेवतो आणि दुसरा दगड घेतो. दुसरा दगड काय करतो, ते टाक्याचे घाव सहन करतो. मूर्तिकार त्या दगडापासून खूप सुंदर मूर्ती तयार करतो आणि त्याची प्रतिष्ठापना कुठं होते, मंदिरात. लक्षात घ्या. आणि जो दगड टाकीचे गाव सोसत नव्हता त्याला काय करतात, तो म्हणतात आता ह्याचा मूर्ती बनवायला ह्याचा काही उपयोग होत नाही, म्हणून त्याला कुठं ठेवतात, मंदिराच्या बाहेर. कशासाठी, नारळ फोडण्यासाठी. आता घे आयुष्यभर काय, एकदाच ठाकीचे गाव सोसले असते तर देव पण मिळाला असतं, परंतु त्याला ठाकीचे गाव सोसायचे नव्हते, सोसले नाहीत, म्हणून त्याला काय मिळाले हो, अखंड आयुष्यभर नारळाचे गाव सोसायला लागले. मग असं आहे. म्हणजे एक दगडाचं काय झालं, मूर्ती झाली आणि एक दगडाचा वापर कशासाठी, नारळ फोडण्यासाठी. म्हणजे असं हे पाषाण काय आहेत, वेगवेगळे आहेत. याचा पाहता विचार, पाषाणा ऐसे नाही सार. मनुष्य ते काय पामर, पाषाणा पुढे. काय समर्थ म्हणतात बघा, ह्या दगडांसारखे थोर कुणी नाही. दगडा पुढे माणूस तो काय, पामर बिचारा. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय, पाषाण जिथं ज्या पाषाणाची मूर्ती बनते तिथं माणूस काय करतो, डोकं टेकवतो ना. म्हणजे पाषाण काय झाला, इथं श्रेष्ठ झाला. तरी
तो ऐसा नव्हे पाषाण, जो अपवित्र निष्कारण, तया सारिका देह जाण दुच्चित अभक्तांचा. काय समर्थांना सांगायचंय तर दुच्चित व अभक्त ह्यांचा देह ह्या उत्तम उत्तम दगडासारखा नसून अपवित्र व निरुपयोगी दगडाप्रमाणे आहे असे समजावे. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय, आता एखादा पाषाण अपवित्र आपल्याला माहित आहे जंगलात वगैरे त्या दगडाचा उपयोग कशासाठी केला जातो, एखाद्या दगडाचा शौच उपाधी कामी लागतो. यासारखा दुच्चत मनुष्याचा देह होय. म्हणजे बघा, जो दगड बघा कुठं वापरतात आपल्याला माहिती आहे. काय काय दगडांचा कुठं कुठं वापर केला जातो आपल्याला माहिती आहे. पाणी नसल्यावर कशासाठी त्या दगडाचा वापर केला जातो. मग त्या दगडाप्रमाणे ज्या मनुष्याचं अंतःकरण दुच्चित आहे त्या दगडाची बरोबरी त्याची होते असं समर्थांना सांगायचंय. म्हणजे शौचासाठी जो दगड वापरला जातो त्या दगडाची आणि दुच्चित मन असलेल्या मनुष्याची समर्थांनी काय केले तर बरोबरी केली. आता असो हे बोलणे घात होतो दुच्चितपणे, दुच्चितपणाचे गुणे प्रपंचना परमार्थ. आता असो हे बोलणे समर्थ म्हणतात, बरं आता झालं हे दगडाचं जे सांगतोय ते पुरं झालं. कारण कसं हो, दुच्चितपणामुळे मला काय सांगायचं समर्थ म्हणतात, वाईट वाटून घेऊ नका, फक्त मला काय सांगायचंय, दुच्चितपणामुळे काय होतो, घात होतो. प्रपंच व परमार्थ दोन्ही अंतर, म्हणजे दोन्ही काय होतात, प्रपंच पण होत नाही आणि परमार्थ पण होत नाही दुच्चितपणामुळे. म्हणजे प्रपंच व परमार्थ दोन्हीही घडत नाही. दुच्चितपणे कार्य नासे, दुच्चितपणे चिंता वसे, दुच्चितपणे स्मरण नसे, क्षण एक पाहता. दुच्चितपणे कार्य नसे काय सांगितलंय, दुच्चितपणामुळे कार्याचा काय होतो, नाश होतो, चिंता उत्पन्न होते आणि पोहता पोहता क्षणात स्मरण नाहीसे होते. म्हणजे पाहता पाहता काय होतं, क्षणात स्मरण नाहीसे होते. विस्मरणामुळे काय होतो, म्हणजे दुच्चितपणे कार्य नसे, दुच्चितपणामुळे काय होतं, कार्याचा नाश होतो. दुच्चितपणामुळे चिंता वाढते आणि पाहता पाहता क्षणात काय होतं, स्मरण नाहीसे होतं. क्षण म्हणजे विस्मरण होतं माणसाला. दुच्चितपणे शत्रुजिने, दुच्चितपणे जन्म मरणे, दुच्चितपणाचे गुणे हानी होय. दुच्चितपणे शत्रुजिने, दुच्चितपणामुळे शत्रूकडून पराभव होतो. लक्षात घ्या, शत्रू पुढे काय मानावी लागते, दुच्चितपणामुळं हार मानावी लागते. आणि जन्म मरणाचे काय करावे लागतात, फेरे भोगावे लागतात. जन्म मृत्यूच्या यातीतून सुटका होत नाही व काय होतो, मनुष्याचा नाश होतो. दुच्चितपणे नव्हे साधन, दुच्चितपणे न घडे भजन, दुच्चितपणे नव्हे ज्ञान साधकासी. दुच्चितपणे नव्हे साधन, दुच्चितपणा आल्यामुळं काय होतं, कोणतंही काय होत नाही साधन. म्हणजे दुच्चितपणामुळे साधकांना साधन, भजन, भक्ती, ज्ञान काहीच होत नाही. दुच्चितपणे नव्हे निश्चयो, दुच्चितपणे न घडे जयो, दुच्चितपणे होय क्षयो आपुल्या सोहिताचा. दुच्चितपणे नव्हे निश्चयो, दुच्चितपणे निश्चय घडत नाही, यश मिळत नाही आणि आपल्या कल्याणाचा काय होतो, ऱ्हास होतो. दुच्चित मनुष्य साधक सोहिताला काय होतो, आचवतो. दुच्चितपणे न घडे श्रवण, दुच्चितपणे न घडे विवरण, दुच्चितपणे निरूपण हातीचे जाये. दुच्चितपणे न घडे श्रवण, दुच्चितपणामुळं काय होतं, श्रवण घडत नाही. मनुष्याला काय घडत नाही, श्रवण घडत नाही. दुच्चित माणूस जर श्रवण करीत बसला दिसतो, म्हणजे श्रवण करीत बसलेला दिसतो, पण त्याचं मन काय हो, कल्पना लहरीच्या फिरत्या चाकावर गिरक्या खात असल्यामुळे
तो निरूपणात असून नसल्यासारखा असतो. काय हो, पुढं समर्थांनी सांगितलंय काय, दुच्चित बैसलाची दिसे परी तो असतची नसे, चंचळ चक्री पडली असे मानस तयाचे. त्याचं काय होतं, मन दुसऱ्याच चक्रात अडकलेलं असतं दुच्चित मनुष्य. आणि त्याला काय होत नाही, त्याला श्रवण घडत नाही, त्याला विवरण घडत नाही, त्याला निरूपण घडत नाही. हे सगळं त्याच्या काय होतं, व दुच्चितपणामुळे श्रवण मनन घडत नाही, विवरण करता येत नाही, आणि ऐकायला मिळत असलेले निरूपण सुद्धा काय जातं व व्यर्थ जातं. आणि दुच्चित माणूस श्रवण करीत बसलेला दिसतो, पण त्याचे मन कल्पना लहरीच्या फिरत्या चाकावर काय घेत असतं व गिरक्या खात असतं. आणि त्या गिरक्या खात असल्यामुळे तो निरूपणात असून काय असतो, नसल्यासारखा असतो. वेडे पिसाच निरंतर, अंध मुके आणि बधीर, तैसा जाणावा संसार दुच्चित प्राणियांचा. आता दुच्चित प्राण्यांचा संसार कसा असतो बघा. वेडे पिसाच निरंतर, काय सांगितलं, दुच्चित माणसाचा संसार नेहमी वेड्या पिसांच्या संसारासारखा किंवा आंधळे मुके व बहिऱ्या ह्यांच्या संसारासारखा असतो. म्हणजे काय हो, आता त्यांना कसं आहे, त्यांच्याकडे काय नसतं. इथं समर्थांना कोणाला दोष द्यायचा नाहीये. समर्थांना काय सांगायचंय, दुच्चित अंतकरण दुच्चित असल्यामुळे सगळं आहे तुमच्याकडं, डोळं नाक सगळं इंद्रिय दिलेलं असून सुद्धा त्या ज्यांना हे इंद्रिय नसतात त्यांना संसारात काय येतात व अडचणी येतात. अशा लोकांच्या अडचणीसारखा ह्या लोकांचा काय होतो, संसार होतो. सावध असोन उमजेना, श्रवण असोन ऐकेना, ज्ञान असोन कळेना, सारासार विचार. सावध असोन उमजेना म्हणजे काय, त्याला दिलंय सगळं, समर्थांनी त्याला दिलंय सगळं, हात पाय डोळे नाक जिथल्या तिथं दिलंय, परंतु तो काय, तो शुद्धीवर असून त्याला काय पडत नाही, उमज पडत नाही. त्याला कान असून ऐकू येत नाही व बऱ्या वाईटाचे ज्ञान असून सारासार विचार कळत नाही. म्हणजे तो सावध असून उमजत नाही, तो श्रवणास बसून ऐकत नाही, त्याला कळत असून सारासार विचार तेवढा त्याच्याकडे काय नसतो. लक्षात, अशी अवस्था कोणाची होते, दुच्चित मनुष्याची. ऐसा जो दुच्चित आळसी, परलोक कैचा त्यासी, जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे. काय सांगितलं, ऐसा जो दुच्चित आळसी. समर्थ काय म्हणतात, असा दुच्चित म्हणजे काय, असा जो दुच्चित व आळशी असतो त्याला परलोक कुठून मिळणार. त्याच्या अंतकरणात नेहमी काय हो, आळस भरलेला असतो. लक्षात घ्या, त्याच्या अंतकरणात नेहमी काय भरलेला असतो, आळस भरलेला असतो. आळसे घडेना श्रवण, दुच्चितपणापासून सुटला, तरी तो सवेच आळस आला, आळसा हाती प्राणी आला उसंतची नाही. आता दुच्चितपणापासून जरी समर्थांनी सोडवलं तरी तो कशाला धरून बसतो, दुच्चितपणापासून सुटला तरी तो लगेच आळस येतो त्याच्याकडं, काय येतो, आळसाला घेऊन बसतो. व एकदा आळसाच्या तडाख्यात सापडला म्हणजे त्याला काय हो, फुरसतच मिळत नाही. लक्षात घ्या, एकदा आळस शिरला अंगामध्ये की त्याला काय मिळत नाही, वेळच मिळत नाही त्या आळसामधून. म्हणजे समर्थ आपल्याला सोडवतात, त्या दुच्चितपणापासून सोडवलं तर लगेच काय आपण घेतो, आळस करतो, श्रवणाचा निरूपणाचा आळस करतो, उपासनेचा आळस करतो. आणि तो आळस एकदा शिरला की मग त्याला काय मिळत नाही, वेळच मिळत नाही, आळसाला धरून बसतो. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नव्हे पाटांतर काही केल्या. आळसे राहिला विचार, काय राहिला हो, आळसाने काय होतो, विचार सुटतो. विचार म्हणजे नवीन विचार येत नाही, विचार खुंटतात. आचार बुडतो म्हणजे काय, आचरण बिघडतं. आचार धर्म किंवा नित्यनेम पाळला जात नाही व काही केले तरी काय होत नाही, पाठांतर होत नाही. लक्षात घ्या, आळसाने काय होतं, पाठांतर होत नाही. म्हणजे समर्थांनी दुच्चितपणातून काढलं तरी मनुष्य काय घेऊन बसतो, आळस घेऊन बसतो.
आणि त्या आळसामुळे आणखीन काय होते, त्याची हानीच होते. आळसे घडेना श्रवण, आळसे नव्हे निरूपण, आळसे परमार्थाची खून मळीन झाली. आळसे काय घडना, आळसानं श्रवण घडत नाही, निरूपण होत नाही आणि परमार्थाची झालेली ओळख सुद्धा काय होते हो, बुजायला सुरुवात होते. असा इतका बेकार आळस आहे. आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला असंभाव्य. आळसे नित्यनेम राहिला, आळसाने काय होतो, नित्यनेम राहतो, परमार्थाचा अभ्यास काय होतो, बुडतो, परमार्थ बुद्धी मलिन होत जाते व आळस इतका वाढतो की त्याची कल्पना करता येत नाही. लक्षात घ्या, बेकार आहे आळस. परमार्थ बुद्धी काय होत जाते हो, आळसानं नित्यनेम राहतो, नित्यनेम माणूस विसरतो, परमार्थाचा अभ्यास बुडतो. म्हणजे काय, परमार्थाचा अभ्यास कोणता दिलाय समर्थांनी आपल्याला, परमार्थाचा अभ्यास कोणता दिलाय, आळसे अभ्यास बुडाला. परमार्थाचा अभ्यास कोणता आहे, तर उपासना, ती घडत नाही आणि परमार्थ बुद्धी काय होत जाते हो, मलिन होत जाते व आळस इतका वाढतो की त्याची कल्पना करता येत नाही. आळसे गेली धारणा धृती, आळसे मळीन झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती मंद झाली. आळसाने काय होतं, धारणा व धैर्य काय होतं, नाहीसे होतात. वृत्ती काय होते, मलिन होते व विचार करण्याची शक्ती पण काय होते हो, कमी होते. आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची. आळसे काय होतो, लगेच काय वाढली, निद्रा वाढते, झोप येते बघा, आळसाने झोप वाढते. वासना काय होते, फैलावते व निश्चय करणारी सद्बुद्धी नाहीशी होते. म्हणजे काय होतं, साहजिकच आहे हे असं झालं, आळसाने झोप वाढणार, वासना फैलावते, म्हणजे परमार्थापासून काय होतो आपण हो, लांबच होतो ना. कारण निश्चय करणारी सद्बुद्धी ह्या आळसाने काय होते, शून्य होते, नाहीशी होते. म्हणून समर्थ म्हणतात आळस चांगला नाहीये. दुच्चितपणा सवे आळस, आळसे निद्रा विळास, निद्रा विळासे केवळ नाश आयुष्याचा. दुच्चितपणा सवे आळस म्हणजे हा आळस कशामुळे होतो, आळस दुच्चितपणा बरोबर आळस येतो. आळस आला म्हणजे झोपेची हौस येते, म्हणजे निद्रा काय होते, झोप प्रबळ होते आणि झोपेमुळे आयुष्याचा पूर्ण काय होतो, नाश होतो. निद्रा आळस दुच्चितपण हेची मूर्खाचे लक्षण, येणे करिता निरूपण उमजेची ना. निद्रा आळस दुच्चितपण म्हणजे निद्रा आळस दुच्चितपणा हेच मूर्खांचे लक्षण होय व ही 3 लक्षणे अंगी असल्यावर श्रवण निरूपण कळतच नाही. म्हणजे श्रवण निरूपण कसेच घडते, कसे घडणार, आपल्याकडे जर निद्रा आळस दुच्चितपणा असेल तर आपल्याकडून काय घडणार नाही, श्रवण निरूपण घडणार नाही. ही 3 लक्षणे जेथे विवेक कैचा असेल तेथे अज्ञानास या परते सुखची नाही. म्हणजे ही 3 लक्षणे कोणती, आळस, निद्रा, आळस, दुच्चितपणा, ही 3 लक्षणे जिथं असतील तिथे विवेक कुठून येणार आहे हो, तिथं विवेक येऊ शकत नाही. या 3 लक्षणांपेक्षा अज्ञानाला दुसरे कोणतेच सुख नाही. म्हणजे अज्ञानाला सुख कुठं वाटतं, तर हे 3 जण जिथं असतील तिथं अज्ञानाला खूप काय वाटतं, सुख वाटतं. शुदा लागताच जेवला, जेवून उठता आळस आला, आळस येता निजेला सावकाश. काय सांगतात हो समर्थ बघा, शुदा लागताच जेवला, भूक लागली की जेवला, आळशी माणसाचं सांगितलंय, भूक लागली की जेवला,
जेवून उठला की काय आला, आळस आला. आणि आळस आला की झोपेनं काय घेरलं लगेचच. काय केलं, झोपेनं घेरलं व मग लगेच काय दिली, ताणून दिली. झोपला लगेचच. निजोन उठताच दुच्चित, कदा नाही सावचित्त, ते कैचे आत्महित निरूपणी. बघा समर्थ काय म्हणतात, आता झोपून उठता क्षणीच मन दुच्चित असते. त्याचं मन काय असतं, दुच्चित असतं. कधीही तो सावध नसतो. अशाला निरूपणापासून आपले कल्याण कसे करून घेता येईल. म्हणजे काय समर्थांना सांगायचं, झोपून उठला की दुच्चितपणाचा काय झाला, तो बंदी झाला. त्याला सावचित्त श्रवण घडायचे नाही. व ते नाही म्हणजे सावचित्त म्हणजे कसं, त्याचं हित करणारं श्रवण त्याला घडणारच नाही. मग तो श्रवण नाही घडलं की तो प्राणी आत्महिताला काय झाला, तो मनुष्य आत्महिताला मुकलाच. बघा समर्थाला किती काळजी आहे आपली, अखंड काळजी वाहतो समर्थ. अखंड चिंता कोणाची करत असतील तर आपली करतात. आपल्यासाठी हे सगळं लिहून ठेवले. काय पाहिजे, आत्महित घडावं आपलं, आपल्याला काय मिळावं, मोक्षाची. आपण म्हणतोय की साधूच्या संगतीत राहिलं पाहिजे असं, पण आपलाच हा कार्यभाग आहे. समर्थ सांगतायत काय हो, आळस, निद्रा आणि तिसरं दुच्चितपणा, हे काय आहे, शत्रू आहेत आपले. आणि या तिन्हींवर तर जर आपला विजय मिळवायचा असेल तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. सद्गुरूच आपल्याला एका दिवसात हे जाणार आहेत का होते गजन, निद्रा, आळस, दुच्चितपणा जाणार आहे का. अखंड त्याला काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. दिलेला परमार्थ अभ्यास केला पाहिजे. दिलेला परमार्थ अभ्यास कोणता, उपासना केली पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. तर हळूहळू काय होणार आहे हो, निद्रा, आळस, दुच्चितपणा जाणार आहे. बघा विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे हो, अखंड अभ्यास केला पाहिजे. आळस, निद्रा, दुच्चितपणा सगळं बाजूला सारून अखंड काय केला पाहिजे, अभ्यासच केला पाहिजे. बैठकीला गेलो म्हणून पास होणार आहे का, असं समर्थांनी कधीच सांगितलं नाही. नानांकडं जायचे बघा, समर्थांकडं अनेक जण जायचे आणि समर्थांना माझं 12वीचं पेपर आहेत बरं का, त्यावेळेस भेटायला आज्ञा होती. त्यावेळेस काय म्हणायचे, माझे 12वीचे पेपर. पण नानांनी कधी अज्ञानातनं आशीर्वाद दिला, जा तुला आशीर्वाद आहे आणि तू पास होशील, असं कधीही सांगितलं नाही. कधीही चुकीचं अज्ञानाचं कधीच सांगितलं नाही. नेहमी काय सांगितलं हो, 12वीला आहेस ना, मग आता काय आळस, निद्रा काय कर, झटकून दे, दुच्चितपणा झटकून दे आणि काय कर, अखंड अभ्यास कर. अभ्यास केला तर उत्तम काय मिळणार आहेत, मार्क मिळणार आहेत का, असं होणार आहे काय. देवाला पाया पडलो की सगळं काय येणार आहे, तू पास होणार आहे, असं कधीच घडणार नाही. लक्षात ठेव. नंबर काढायचा आहे ना, तर काय केला पाहिजे, अखंड अभ्यास केला पाहिजे. असं कधी नाही, नानांनी कधी सांगितलं नाही कोणाला की काय हो, जा माझा आशीर्वाद आहे तू पास होशील, असं कधीही सांगितलेलं नाही. अज्ञानात कोणाला कधीच ठेवलं नाही. काय सांगितलं हो, 12वीला आहे, 10वीला आहेस, अभ्यास कर, उत्तमाचा अभ्यास कर. रात्र म्हणजे तुला जमेल तेवढा अभ्यास कर, जास्तीचा जेवढा जमेल तेवढा अभ्यास कर, निद्रा आळस करू नको, अभ्यास कर, उत्तमाचे मार्क मिळतील. इथं कुणी आशीर्वाद देण्याची काही गरज नाही. म्हणून समर्थ अखंड काय करताय, तो आपलं निजो न उठताच दुच्चित, कदा नाही सावचित्त, ते कैचे आत्महित निरूपणी. समर्थ काय म्हणले, झोपीतनं उठला की दुच्चित होतो, म्हणजे लगेच दुच्चितपणा आला झोपीतनं उठला की. आणि कधीच त्याच्या अंतरी काय नाही हो, सावचित्त नाही, म्हणजे अंतकरण कधी चांगलंच नाही. तिथं आत्महित कसं घडणार आहे. मरकटापासी दिले रत्न, पिसाच्या हाती निदान, दुच्चिता पुढे निरूपण तयापरी होय. मरकटापासी दिले रत्न, काय, ह्या माकडाच्या हातात काय दिलं, रत्न दिलं, किंवा पिसाच्या हाती ठेवा दिल्यास
जसे व्यर्थ, म्हणजे एखाद्या भूताच्या हातात काय दिला, आपली जमापुंजी दिली तर काय उपयोग होणार आहे हो? माकडाच्या हातात रत्न देऊन त्याला त्याची किंमत कळणार आहे का? तसं दुच्चितपणा पुढे निरूपण फुकट होय. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, जसं माकडाला रत्नाची किंमत माहीत नाही, पिशाच्याला द्रव्य देऊन काय उपयोग आहे, त्या पद्धतीनं दुच्चित मन ज्याचं आहे त्याला निरूपण देऊन काय उपयोग होणार आहे, फुकट जाणार आहे निरूपण. आता असो हे उपपती, आशंकेची कोण गती, कितया दिवसा होते मुक्ती सज्जनाचे निसंगे. आता असो हे उपपती, कोण म्हणतंय? आता हा युक्तिवाद पुरे, हे प्रतिपादन पुरे. सज्जनांच्या संगतीमुळे किती दिवसात मुक्ती होते, ह्या प्रश्नाचा निकाल काय? आपण लगेच विचारतो समजा, बरं बाद झालं, ठीक आहे, असू द्या. मग काय म्हणतोय आपण की काय प्रश्न विचारलाय की हा युक्तिवाद खूप झाला युक्तिवाद, आता काय करूया? समर्थ म्हणाले, सज्जनांच्या संगतीमुळे किती दिवसात मुक्ती होते, ह्या प्रश्नाचा काय द्यायचा आहे, निकाल द्यायचा आहे. आता बघा, ऐका याचे प्रत्युत्तर, कथेसी व्हावे निरोत्तर, संत संघाचा विचार ऐसा असे. ऐका याचे प्रत्युत्तर, समर्थ काय म्हणतात? आता ह्याचे प्रत्युत्तर ऐका. ते ऐकून शंकेचे पूर्ण निरसन करून घ्या. कथेत बोलू नका. संत संगतीचा विचार असा आहे. काय हो? संत संगतीचा विचार काय आहे ते आता काय करा, तुम्ही विचारपूर्वक ऐका. लोहो परिसेसी लागला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी. लोहो परिसेसी लागला, लोखंड कशाला लागले? लोखंड परिसाला लागावे किंवा थेंब समुद्रात मिसळावा अथवा गंगेचा व नदीचा संगम व्हावा, म्हणजे जसा तत्काळ परिणाम दिसून येतो. म्हणजे काय हो? लोखंड परिसाला लागलं की काय होतं? त्याचं तात्काळ सुवर्ण होतं बघा. आणि थेंब समुद्रात टाकला की थेंब बाजूला काढता येतो का हो? तो समुद्रासारखाच होऊन बसतो. गंगेचा व नदीचा संगम झाला तरी तो काय होतो? एकच दिसतो. तसा तात्काळ काय होतो? परिणाम दिसून येतो. सावध साक्षेपी आणि दक्ष, तयास तत्काळची मोक्ष, इतरांचे ते अलक्ष लक्षिले नव्हेचे. समर्थ काय सांगतायत बघा, इथं काय सांगितलंय समर्थांनी? सावध, आत्महिताविषयी सावध तत्पर. साक्षेपी म्हणजे दीर्घोद्योगी, उद्योगरत, निर्लस. दक्ष म्हणजे हुशार, म्हणजे जागा, नेहमी दक्ष म्हणजे जागा. तो साधक असतो, त्याला संत संगती होता क्षणीच काय होते? मुक्ती मिळते. इतरांना त्या अलक्ष परब्रह्म्याकडे लक्षच लावता येत नाही. इतरांना काय होत नाही हो? इतरांना त्या परब्रह्माकडे लक्षच लावता येत नाही. तिथं कसं पाहिजे? परमार्थात सुद्धा सावध, साक्षेपी आणि दक्ष, यांना तात्काळ काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. इतरांना त्या अलक्ष परब्रह्माकडे लक्षच लावता येत नाही. लक्षात घ्या. येते शिष्य प्रज्ञाचं केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. येते शिष्य प्रज्ञाचं केवळ, येतं काय आहे हो? मोक्ष मिळवण्याच्या बाबतीत केवळ शिष्य प्रज्ञा, शिष्याची तीव्र ज्ञानशक्ती हीच काय आहे? मुख्य कारण आहे. बुद्धिमंत व अनन्य असेल त्याला मुळीच वेळ लागत नाही. तात्काळ काय होतो? मोक्ष मिळतो. प्रज्ञावंत आणि अनन्य तयास न लगे एक क्षण, अनन्य भावार्थे विन प्रज्ञा खोटी. प्रज्ञावंत आणि अनन्य काय सांगितलं इथं? म्हणजे मोक्ष येते शिष्य प्रज्ञाच केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. म्हणजे मोक्ष मिळवण्याच्या बाबतीत केवळ शिष्य प्रज्ञा म्हणजे शिष्याची
तीव्र ज्ञानशक्ती हीच मुख्य काय आहे, कारण आहे. बुद्धिमंत व अनन्य असेल त्याला मुळीच वेळ लागत नाही, तत्काळ काय होतो, मोक्ष मिळतो. प्रज्ञावंत अनन्य तयास न लगे एक क्षण, अनन्य भावार्थे विन प्रज्ञा खोटी. म्हणजे काय सांगितले समर्थाने, बुद्धिमंत व अनन्य एकनिष्ठ असेल त्याला मोक्ष मिळवायला एका क्षणाचाही अवकाश लागत नाही. एकनिष्ठ भावने वाचून नुसती तीव्र बुद्धी काय होय, व्यर्थ होय. प्रज्ञेविन अर्थ न कळे, विश्वासेविन वस्तू ना कळे. प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान. प्रज्ञेविन अर्थ न कळे, काय सांगितलंय समर्थांनी, बुद्धी वाचून परमात्म वस्तूचे आकलन होत नाही. बुद्धी व विश्वास ही दोन्ही असली म्हणजे देहाभिमान काय होतो, गळून जातो. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तू प्राप्ती, संत संगे सद्गती विलंबची नाही. देहाभिमानाचे अंती म्हणजे देहाभिमानाचा शेवट झाला म्हणजे परमात्मा वस्तूची प्राप्ती सहजच होते. अशा रीतीने संत संगतीने सद्गती मिळवण्यास, मोक्ष मिळवण्यास अवकाश लागत नाही. लक्षात घ्या. काय हो, काय सांगितलंय समर्थांनी, देहाभिमानाचा शेवट झाला म्हणजे परमात्मा वस्तूची प्राप्ती सहजच होते. अशा रीतीने संत संगतीने सद्गती, मोक्ष मिळण्यास अवकाश लागत नाही. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तू प्राप्ती, संत संगे सद्गती विलंबची नाही. देहाभिमानाचे अंती, देहाभिमानाचा शेवट झाला म्हणजे परमात्मा वस्तूची प्राप्ती सहजच होते. अशा रीतीने संत संगतीने सद्गती मिळवण्यास अवकाश लागत नाही. जो विशेष सावध व दीर्घोद्योगी आहे, तसेच तीव्र बुद्धिमान व सद्गुरु वचनावर विश्वास ठेवणारा आहे, त्याला साधनाचे कष्ट करण्याचे कारणच नाही. काय सांगितले समर्थांनी, देहाभिमानाचे अंती सावध साक्षेपी विशेष, प्रज्ञावंत आणि विश्वास, तयास साधनी सायास करण्याची न लगे. म्हणजे त्याला काय लागत नाही, मोक्ष मिळण्याला कोणतंही साधन करावं लागत नाही. इतर भाविक साबडे, तयासही साधने मोक्ष जोडे. साधू संगे तत्काळ उडे विवेक दृष्टी. काय सांगितले, इतर भोळे भाविक त्यांना साधनाने मोक्ष मिळेल, मात्र त्या साधनात सत्संगी असेल तर त्या सत्संगतीच्या योगाने साधकाची विवेक दृष्टी ताबडतोब उघडेल, प्रगट होईल. लक्षात ठेवा. म्हणजे इतर जे साधे भोळे असतील त्यांनाही साधूच्या संगतीत राहून त्यांना काय प्राप्त होणार आहे, विवेक दृष्टी प्राप्त होईल आणि त्यांनाही काय मिळेल, मोक्ष मिळेल. परिते साधन मोडू नये, निरूपणाचा उपाय निरूपणे लागे सोये सर्वत्रांसी. परिते साधन मोडू नये, समर्थांनी काय सांगितले, परंतु संत कृपा झाली तरी आपले पहिले साधन सोडू नये. निरूपण करणे व श्रवण करणे हा परमार्थाचा काय आहे, मुख्य उपाय आहे. कारण त्यामुळे सर्वांची सोय होते, साधन मार्ग लागतो. लक्षात ठेवा. समर्थ काय म्हणतात, संत कृपा झाली म्हणून श्रवण आणि निरूपण करायचं सोडायचंय का हो? नाही सोडायचं. अखंड शेवटपर्यंत काय करायचंय, श्रवण आणि निरूपण करायचंय. आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा, त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी. आता मोक्ष आहे कैसा, समर्थांनी काय सांगितलंय, मोक्ष कसा असतो, त्याचे स्वरूप काय आहे आणि सत्संगतीने मोक्षाची प्राप्ती होईल ह्याची खात्री काय. प्रश्न कुणाचा आहे हा, श्रोत्याचा. काय म्हणतो श्रोता, आता मोक्ष आहे कसा, मोक्ष कसला आहे, कसली दशा, म्हणजे मोक्ष कसा असतो, त्याचे स्वरूप काय आणि सत्संगतीने मोक्षाची प्राप्ती होईल ह्याची खात्री काय. ऐसे निरूपण प्रांजळ, पुढे बोलिले असे सकळ,
श्रोती होऊन या निश्चळ अवदान द्यावे ऐसे निरूपण प्रांजळ. काय सांगितलंय? ह्या विषयाचे स्पष्ट प्रतिपादन कुठं दिले? म्हणजे ह्या विषयाचे स्पष्ट निरूपण कुठं दिले? पुढल्या समासात सर्व केले आहे. श्रोत्यांनी त्याकडे काय करावे? स्थिर चित्ताने काय द्यावे? लक्ष द्यावे, समर्थ म्हणतायत. काय सांगितलंय समर्थांनी? पुढल्या समासात काय दिलेलं आहे? सांगितलंय आहे काय? पुढे बोलिले असे सकळ श्रोती होऊन या निश्चळ अवधान द्यावे. श्रोत्यांनी काय करावं? पुढं पण सांगितलं. पुढच्या समासात सगळं सांगितलेलं आहे. आता काय राहिलेलं असेल ते पुढच्या समासात सांगितलेलं आहे. ते श्रोत्यांनी काय करावं? अवधान देऊन काय करावं? लक्षपूर्वक ऐकावं. अवगुण त्यागाया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे श्रोती कोप न धरणे ऐसिया वचनाचा. बघा काय हो, किती संत परंपरा किती श्रेष्ठ आहे. समर्थांनी काय आपल्याला शिव्या दिलेल्या नाहीयेत, समजूनच सांगितले. दगड पाषाणाचे काय दिले? उदाहरण दिले. तरी समर्थ काय म्हणतात शेवटी? बघा, अवगुण त्यागाया कारणे. दगडाचं उदाहरण का दिलंय हो? आपल्यासाठी दिले. आपल्या अवगुण दगडाची समर्थांना काय म्हणायचंय? दगडाला जसं घडवल तसा दगड राहतोय, परंतु मनुष्याची दुर्बुद्धी झाडली तरी पुन्हा काय होते? ते चिकटते. म्हणून समर्थांना राग येतोय का नाही हो? तरी बी समर्थ आपल्या मनाचा खूप विचार करतायत. लक्षात घ्या, माझ्या दासाला काय वाटू नये, खंत वाटू नये म्हणून काय समर्थ म्हणतायत? अवगुण त्यागाया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे. समर्थ काय म्हणतात? दुर्गुणांचा त्याग घडावा म्हणून प्रसंगी न्याय पण निष्ठुरपणाचे म्हणजे योग्य असेल ते बोलावे लागते. अशा भाषणाचा, अशा निरूपणाचा, अशा बोलण्याचा श्रोत्यांनी काय धरू नये? राग धरू नये. किती सांगणं आहे हो, श्रेष्ठ सांगणं आहे. अधिकार केवढा आहे? अधिकार केवढा आहे? केवढा श्रेष्ठ अधिकार आहे भगवंताचा. परंतु ते हे करतायत का हो समर्थ? समर्थ काय सांगतायत की अवगुण त्यागाया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे. बघा, अवगुण कोणाचे जात आहेत? आपले. आणि सांगतंय कोण? सद्गुरु परंपरा किती श्रेष्ठ आहे बघा. अवगुण त्यागाया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे. काय न्याय निष्ठुर बोलले तो? एवढं काय बोलले नाहीत. परंतु श्रोत्याला दगड म्हणलं तरी श्रोत्याला काय येतो? लगे राग येतो. म्हणून समर्थ काय म्हणतात? तुमचंच अवगुण घालवण्यासाठी आम्हाला कधी कधी काय बोलावं लागतं? निष्ठुरपणे बोलावं लागतं. परंतु त्या गोष्टीचा काय धरू नका? राग धरू नका. कारण हे सगळं कुणाचं हित आहे यामध्ये? न्याय निष्ठुर बोलण्यामध्ये हित कुणाचं आहे? प्रत्येक श्रोत्याचंच हित आहे. लक्षात घ्या. आणि आपल्या हितासाठी समर्थ आपल्याला अखंड श्रवण निरूपण देत असतात. मग समर्थ काय म्हणतात? हे सगळं कुणासाठी चाललंय? तुमच्यासाठी, श्रोत्यासाठी चाललंय. म्हणजे प्रत्येक साधक माझा विवेकाने त्यानं साधूच्या संगतीत राहून विषय विकारांवरती विजय मिळवावा. त्यानं अवगुण सगळं काय केलं पाहिजे? तर त्याग केलं पाहिजे सगळ्याचा. अवगुण त्यागाया कारणे. समर्थ काय सांगतायत? एवढं जे काय सांगतोय निरूपण हे कशासाठी आहे हो? मी कधी कधी काय करतोय? बोलतोय ज्ञानिष्ठुरपणे, पण कशासाठी? तुमच्या हितासाठी. लक्षात घ्या. अवगुण त्यागाया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे श्रोती कोपन धरणे ऐसिया वचनाचा. बघा, बापाचा किती अधिकार मोठा आहे. काय म्हणतायत? श्रोती कोपन धरणे. काय हो, मी जरी न्यायनिष्ठुर तुम्हाला बोललो असेल, चुकून माझ्या तोंडून काय गेलं असेल तरी काय करा? समर्थ सांगतायत की काय? श्रोती कोप धरू नका. हे सगळं तुमच्यासाठीच आहे. हे सगळं जे बोलतोय मी ते तुमच्या हितासाठी आहे. म्हणून ह्या बोलण्याचा काय मानू नका? राग मानू नका. आणि काय करा? अवगुण त्यागा. एवढं समर्थ बोलतायत तरी आपण अवगुण त्यागतोय का हो? बघा, ज्याचा त्यानं विचार करा. विषय विकारांना अजून तरी ओळख झाली का आपल्याला? कोण आलंय? काम आलाय? क्रोध आलाय? लोभ आलाय? मद आलाय? मत्सर आलाय? दंभ आलाय? संशय आलाय? चिंता आले? हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. दुच्चितपणा, संशय, चिंता हे पेटीतले काय आहेत? विषय विकार आहेत.
समर्थांनी दाखवून दिलेत आपल्यासाठी. म्हणून समर्थ काय म्हणताय तो, अखंड आपली काळजी लागलेली आहे बापाला. कुणाला, समर्थाला अखंड काळजी लागली की माझा दास कसा का असना, पण काय हो, सावध साक्षेप होऊन त्यानं काय करावं, श्रवण करावं आणि अवगुण त्यागून सत्कर्माचा मार्ग धरून त्यानं कुठं जावं हो, मोक्षाला जावं. ह्यासाठीच हा परमार्थ आहे, ह्यासाठी श्रवण निरूपण आहे की दासाचं काय व्हावं, म्हणजे प्रत्येकाचं काय व्हावं, कल्याण व्हावं. कल्याण कशात आहे, अवगुण सोडून परमार्थ केलं म्हणजे अवगुण सोडून विषयविकारांवरती विजय मिळवून काय करायचंय हो, सद्गतीला जायचंय. म्हणून हा सगळा श्रवण आणि निरूपणाचा काय आहे, भगवंताचा अट्टास आहे, समर्थाचा अट्टास आहे. प्रत्येक दास कुठं गेला पाहिजे, सद्गतीच्या मार्गाला गेला पाहिजे. म्हणून समर्थ काय करतायत, सांगतायत आपल्यासाठी. म्हणून शेवटची ओवी काय घेतली समर्थांनी, अवगुण त्यागाया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे, श्रोती कोपन धरणे ऐसिया वचनाचा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दुच्चित निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.